नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मग कोकणात गेलं आहे आणि कोकणातनं कोळंबी सुरमई पापलेट आणलं नाही असं होईल का? सगळं घेऊन आले बरं का. येताना मस्त बर्फामध्ये पॅकिंग वगैरे करून घरी घेऊन आलो. मग काय घेतली ना कोळंबी करायला, मस्त अशी धुवून घेतली. तिची मधली एक नस किंवा शीर काय म्हणतात ते मला नाही माहिती, त्यामध्ये घाण होती, ते काढून घेतलं, स्वच्छ धुवून घेतली. आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये मीठ हळद टाकलं आणि लिंबाचा रस टाकला आणि चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलं. मिक्स केलं ना चांगलं, सगळीकडे हळद आणि लिंबू लागलं जातं, त्यामुळे मिक्स करून ते साईडला ठेवून दिलं. मग काढलं त्यासाठी लागणारं वाटण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मग सगळं वाटण चांगलं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतरनं वाटण तेल टाकून चांगलं लालसर परतून दिलं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून दिलं. कारण का तुम्हाला माहितीच आहे, माझ्या प्रत्येक भाज्या तशाच असतात. तेल सुटलं ना तर मग भाजी पण चांगली चविष्ट होते बरं का. मग ते परतून झालं, मग ते साईडला काढून ठेवलं आणि तेल टाकलं. तेल टाकल्याच्या नंतरनं ते आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं कोळंबी हळद मीठ लिंबू लावून ती थोडीशी तेलात परतून घ्यायची. मग ती टाकली. मग त्याला चांगले मस्तपैकी असं तेलात परतून घेतली. चांगली थोडीशी अशी म्हणजे मऊसर होईस तोपर्यंत कळतंच आपल्याला थोडंसं परतलं आहे का काय कसं. मग ते परतून झाल्याच्या नंतर ती थोडी साईडला काढली आणि त्यात थोडीशी हळद, घरची मिरची पावडर आणि घरचा मसाला आणि मटण मसाला टाकला आणि थोडी मटण मसाला टाकला आणि आपण मगाशी केलेलं वाटण ते मी साईडला काढून ठेवलंच होतं. मग ते वाटण पण त्यामध्ये टाकलं आणि मग चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलं. मस्त चांगलं परतून घेतलं. कोणतीही भाजी असू द्या, आपण चांगली परतून घेतली ना भाजी एकदम चविष्ट होते बरं का. हे काय मी पहिल्यांदाच करते बरं का. मी काय याच्या आधी पूर्वी कोकणात गेलतो पण आम्ही काही आणलं नव्हतं, वाळलेलं आणलेलं, पण असं ओलं काहीच आणलं नव्हतं. मग ह्याच वेळेस आणले. मग ते सगळं मी यूट्यूबवर पाहूनच केलं बरं का. पण एकदम मस्त भाजी झाली ती, सगळ्यांना घरातली सगळ्यांना आवडली. पहिल्यांदाच केली तरी एकदम चविष्ट झाली. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि ही परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये लागल तसं पाणी ओतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजी थोडीशी शिजण्यासाठी थोडीशी उकळी येईस्तोपर्यंत थोडा फुल शेगडीवरच केली बरं का भाजी. मी शेगडी फुल केली आणि थोडीशी शिजण्यासाठी मग कमी शेगडीवरती ठेवलं. तर पहा आपला कोळंबी रस्सा कसा झाला आहे, कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करा.